ऑलराइट दोस्तों, मोटोरोला लेके आ गया है उनका टैबलेट। मित्रांनो, मोटोरोला टॅबलेट घेऊन आलेला आहे। म्हणजे त्यांनी ह्याच लॉन्च इव्हेंटमध्ये एक लॅपटॉप सुद्धा लॉन्च केला होता हिंदी चॅनलवरती, मोटोबुक 60चा केलेला व्हिडिओ। म्हटलं मराठी चॅनलवरती एक्सक्लुझिव्हली तुमच्यासाठी त्यांचा जो पॅड आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया। इंटरेस्टिंग आहे, काही काही गोष्टी खरंच चांगल्या त्या मोटो पॅड 60 प्रो बद्दल सगळं काही सांगणार या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी तुम्हाला माहिती आहे काय करायचं, सबस्क्राईब करायला विसरू नका। मला माहिती आहे, मला खरं मराठी चॅनलवरती सांगण्याची सुद्धा गरज नाही, कारण की तुम्ही लोक तुमचे कमेंट्स आणि हे सगळं वाचून मला इतकं बरं वाटतं। तुम्ही तर सबस्क्राइब केलेलंच असेल, पण केलं नसेल तर सांगायचं असतं व्हिडिओमध्ये सांगितलं। चला लेट्स टॉक अबाउट बॉक्सच्या आत काय। सगळ्यात आधी टॅबलेट आहे, मोठा आहे, थोडा हेवी सुद्धा आहे। बोलूया त्यावर, वेट करणार आहे, तुम्ही गॅस करा खाली तोपर्यंत, जोपर्यंत मी वेट नाही करत। USB टाइप C टू टाइप C चार्जिंग केबल येते, नॉट बॅड। त्याच्यानंतर 68 वॉटचा अडॅप्टर येतो टाइप C, पण जो टॅबलेट आहे दॅट सपोर्ट्स 40 वॉट। आणि हो, स्टाइलस, मोटो स्टाइलस येतो आणि चांगल्या क्वालिटीचा स्टाइलस आहे, जाड मोठा आहे। देयर इज अ बटन एज वेल हिअर, सो आपण ह्याच्यावर खेळूया जरा। अजून काय आहे, अजून डॉक्युमेंटेशन वगैरे नाही आहे का काही? हो, डॉक्युमेंटेशन आहे ना, कसं काय नाही आहे डॉक्युमेंटेशन? व्हॉट इज दिस? SD कार्ड इजेक्टर म्हणतोय। हे जे आहे ना, हे बेसिकली तुमच्या स्टाइलसचं एक्स्ट्रा टिप देतात, हे बघा। दॅट इज व्हॉट इट इज। ऑलराइट, लेट्स कीप दिस असाइड। अजून काही नाहीये बॉक्समध्ये, टॅबलेटकडे बघूया। दिस इज अ बिग टॅबलेट, म्हणजे खरंच मोठा आहे। मोटोरोलाचा लोगो येतो मागं, आय थिंक पॅन्टोन कलर आहे हा। आणि हे स्टिकर वगैरे जे असे लावतात नाही बघा, आता हे लुक ॲट दिस, मला हे कळत नाही का, आता हे असं घासून घासून काढायला लागणार आहे, पण या दॅट्स अबाउट इट। पेन देणार राजा, एस पेन आहे, त्याच्यासाठी ही जागा आहे। अँड ऑड आहे ना, जरा इथं पाहिजे किंवा ह्या बाजूला पाहिजे, बट दे हॅव गिव्हन इट हिअर। आणि हा कलर कोऑर्डिनेटेड पाहिजे होता, मस्त दिसला असतं, म्हणजे ग्रीन जर का असतं ना, इट वुड हॅव लुक नाईस। मोटोरोलाची ब्रँडिंग येते त्याच्यावरती। चलो, पोर्ट्स अँड बटन्स, शॉर्ट साईड्सला दोन्हीकडे तुम्हाला स्पीकर ग्रिल येतात, दोन दोन। देन यू हॅव पॉवर ऑन ऑफ बटन। ओ, SD कार्ड ट्रे आहे, श्रीकांतची चावी घेतलेली। SD कार्ड स्लॉट आहे हा, फक्त वायफाय व्हेरियंट आहे मित्रांनो, पण तुम्हाला स्टोरेज जर का वाढवायचं असेल तर ते तुम्ही वाढवू शकता। ही वरची बाजू आहे, वरच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला तुम्हाला व्हॉल्यूम रॉकर मिळतं, मायक्रोफोन, 2 मायक्रोफोन आहेत, नॉट बॅड। खालच्या बाजूला पोगो पिन्स दिलेले आहेत, म्हणजे ह्याची फोलिओ केस येत नाही अजून, त्याच्याबद्दल माहित नाहीये, पण तुम्ही बेसिकली एक कीबोर्ड वगैरे ह्याला करू शकता। इट्स बेसिकली अ फोलिओ केस विथ कीबोर्ड, सो त्याच्याबद्दल आत्ता काही माहित नाही। चला टॅबलेट करूया चालू। दिस इज मोटो पॅड 60 प्रो, 12.7 इंचचा 3K रेझोल्युशनचा IPS डिस्प्ले येतो, 144 हर्ट्ज फास्ट रिफ्रेश रेट सुद्धा आहे। आणि जर का डिस्प्ले बद्दल म्हणू तर तसे फॉर अ टॅबलेट ह्याचे जे बेझल्स आहेत ते कमीच आहेत मी म्हणेन थोडे, कारण की जर का आयपॅड वगैरे बरोबर कम्पेअर केलं तर ह्याचे जास्त बारीक आहेत, पातळ आहेत, पातळ पाणी असतं। आणि गेमिंग वगैरे तुम्ही करू शकाल, म्हणजे दॅट गुड इनफ, गुड डिस्प्ले। म्हणजे ब्राईटनेस पण ह्याचा 400 निट्स आहे, जो इंडोरसाठी भरपूर झाला। जर का इंडोर्स तुम्ही वापरणार असाल तर यू शुड नॉट हॅव एनी प्रॉब्लेम्स। आउटडोर अगदी ब्राईट सनलाईटमध्ये थोडं त्याचा ब्राईटनेस कमी वाटेल। जर का मल्टीमीडिया बद्दल सांगायचं झालं तर व्हिडिओ व्ह्यूइंग एक्सपिरियन्स तुमचा मस्त असणार आहे। कलर्स वगैरे चांगले आहेत, IPS म्हणजे ओलेड एमोलेड डिस्प्ले वगैरे नसला तरी कलर्स खूप छान आहेत। क्वाड स्पीकर्स येतात जे JBLचे आहेत, डॉल्बी ॲटमॉस आहे, त्यामुळं मल्टीमीडियामध्ये तुम्हाला मजा येईल। दिस इज व्हेरी नाईस। पण तुम्हाला ना ह्याची केस घ्यायला लागेल, हे असं हातात धरून बघायला तुम्हाला थोडं अवघड जाईल, म्हणजे तुमचे हात अवघडतील खूपच। चला स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलूया। डायमेन्सिटी 8300 येतो, त्याचा अंतुदू स्कोर 1.1 1.2 मिलियनच्या मध्ये येतो। LPDDR5X रॅम टाईप आहे। जर का व्हेरियंट्स बद्दल सांगायचं झालं तर 8128 बेस व्हेरियंट येतो, ज्याची प्राइस 28,000 रुपये, अँड वरचा व्हेरियंट 30,000च्या अराउंड येईल। ह्याच्यामध्ये 12256 आणि 8128 असे वेगवेगळे व्हेरियंट्स येतात। पण हो, वायफाय आहे ह्याच्यामध्ये, LTE वगैरे नाही। फरक एक आहे की बेस व्हेरियंट घेतला तर तुम्हाला UFS 3.1 स्टोरेज टाइप मिळेल। जर का तुम्ही वरचा व्हेरियंट घेतला 12GB रॅम वाला तर तुम्हाला UFS 4.0 स्टोरेज टाइप मिळेल। मोठी बॅटरी सुद्धा येते, 10,200 mAhची बॅटरी आहे। जरी 68 वॉटचा अडॅप्टर दिला ना तरी 45 वॉटला सपोर्ट करतो, 45 वॉट चार्जिंग विथ 10,200 mAh बॅटरी। बॅटरी मोठी आहे, दिवसभर तुम्ही जे काही नॉर्मल कराल ना दिवसभर तुम्हाला बॅटरी जाईल, काहीही प्रॉब्लेम नाही। बरं गेमिंग, आता टॅबलेट आहे म्हटल्यावरती मल्टीमीडिया आणि गेमिंग हे दोन फार मोठ्या गोष्टी असतात। गेमिंग तुम्ही करू शकाल याच्यावरती, जर सांगितलं 1.1 1.2 मिलियन अंतुदू स्कोर येतो, तर परफॉर्मन्सच्या बाबतीत, पॉवरच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाहीये। BGMI सारखे गेम तुम्ही 60 FPS वरती मोठ्या स्क्रीनवरती खेळू शकता, नो प्रॉब्लेम। 90 FPS वगैरे नाहीये, पण स्मूथ वाटतं कारण की 144 हर्ट्जची स्क्रीन आहे। पण स्मूथ बद्दल सांगायचं झालं ना तर तुमचा OS सुद्धा अतिशय छान स्मूथ फील होईल, फ्लुइड फील होईल। पण Android 14 आउट ऑफ द बॉक्स येतं। हो, Android 15 असतं तर बरं झालं असतं, हा अपडेट नाही मिळेल, पण तरी सुद्धा Android 14 आउट ऑफ द बॉक्स।
2+4 इयर्सचे तुम्हाला अपडेट्स मिळते, म्हणजे Android 15 आणि Android 16. आणि OS बद्दल सांगायचं ना, ZUI 16 येतं, विच इज बेस्ड ऑन Android 14 जसं मी सांगितलं. आणि तसं बघायला गेलं ना तर ऑप्टिमायझेशन वगैरे टॅबलेटसाठी आहे, पण एक गोष्ट सांगू, क्लीन UI म्हणजे हे कसे माहिती, ह्याचे ऑक्सिजन OSचे स्किन किंवा तुम्ही सॅमसंग टॅबचे स्किन बघितले ना, ते खूप जास्त ऑप्टिमाइज असतात टॅबलेटसाठी. तेवढं हे नाहीये, क्लीन आहे, जास्त ब्लोटवेअर वगैरे नाहीये, पण हा थोडासा सुट्ट तुम्हाला नक्की वाटेल. पण ह्याच्यामध्ये सुद्धा स्मार्ट कनेक्टचे फीचर येतात, म्हणजे तुम्हाला टॅबलेट, फोन तुमचा किंवा ह्याला अजून मोठ्या स्क्रीनवरती कनेक्ट करायचं असेल, स्मार्ट कनेक्टनी खूप सिमलेसली तुम्ही कनेक्ट करू शकता. सो आय थिंक दॅट इज क्वाईट गुड. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर Wi-Fi 6E येतं, ब्लूटूथ 5.3 येतं, IP52चं सर्टिफिकेशन येतं. तिथं IP60 किंवा 64 वगैरे असं पाहिजे होतं माझ्या हिशोबाने. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे जे स्टायलस येतं ना, हे लिटरली तुम्हाला बॉक्सच्या आतमध्ये येतं. ही फार मोठी गोष्ट, म्हणजे 28,000 तुम्हाला हे स्टायलस मिळतंय. आता Xiaomi पॅड सुद्धा ह्या प्राइस रेंजमध्ये मिळतं, पण तुम्हाला जर का स्टायलस पाहिजे असेल तर तुम्ही 5-1 हजार रुपये एक्स्ट्रा खर्च करायला, मग त्याची प्राइस 32-35 हजारापर्यंत जाईल. आयपॅडचं तर 10-12 हजाराला फक्त स्टायलस मिळतो, तो एक्स्ट्रा घ्यायला लागतो. नॉट विथ दिस वन. तर ती मला गोष्ट खूप आवडली. ह्याच्यामध्ये डेस्क मोड येतो, म्हणजे विंडोज सारखा सिमिलर त्यांचा UI येतो आणि तो खूप छान चालतो. आय रिअली लाईक दॅट. तर मोटो पॅड 60 Pro मी तुम्हाला सांगू का, एस्पेशली बिकॉज ऑफ स्टायलस मी म्हणेल हा व्हॅल्यू फॉर मनी आहे. हो, ह्याच्यामध्ये दुसरे आहेत, दुसरा जो Xiaomi पॅड वगैरे आहे त्याचे OS वगैरे चांगले आहेत, म्हणजे ऑप्टिमाइज आहेत, पण ओव्हरऑल जर का पॅकेज बघितलं विथ स्टायलस, देन दिस वन लुक्स व्हॅल्यू फॉर मनी. जसं मी सांगितलं LTE नाही ह्याच्यामध्ये, पण बाकी सगळे फीचर्स, परफॉर्मन्स, डिस्प्ले, बॅटरी बघायला गेलं तर आय थिंक दिस इज काइंड ऑफ एव्हरी वन्स पॅड आउट देअर. म्हणजे तुम्ही डेफिनेटली ह्याच्याकडे बघू शकता जर का तुम्ही एक 25 ते 30 हजारामध्ये एक टॅबलेट बघताय तर. तसं कॅमेराज बद्दल सांगायचं झालं तर मागं रेअरला तुम्हाला 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो, फ्रंटला तुम्हाला लॉंग साईडला 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. पण तुम्हाला व्हिडिओ कॉल्स वगैरे घ्यायचे असतील, झूम कॉल्स करायचे असतील, दिस इज क्वाईट गुड. अजून एक गोष्ट चांगली आहे, फिंगरप्रिंट सेन्सर आहे, पॉवर बटन डबल्स अप एज फिंगरप्रिंट सेन्सर, सो दॅट इज क्वाईट गुड. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.